सलाम मंडली. सलाम. हाफिज साहब प्रार्थना करून दिखाओगे. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद इस समयसाठी. धन्यवाद की आज आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत शबातच्या दिवशी. देवबा, जसं बायबल सांगत आहे तसं आम्ही केलेलं आहे. 6 दिवस श्रम करा, 7वा दिवस विश्राम घ्या, कारण ही दिवस माझा आहे आणि हे पवित्र आहे. आज आमचे आध्यात्मिक डोळे उघड, आम्हाला बुद्धी दे. पवित्र आत्मा दे, म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला शिकवणी देणार. मी बोबड्या पोटाचा आहे, मला बोलता येत नाही देव बाबा, माझे ओठांना स्पर्श करते बाबा. धन्यवाद हे समयसाठी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सलाम मंडळी. आज आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत देवाच्या वचन थ्रू स्टडी करण्यासाठी. किती लोकांनी बायबल आणलं? कमान संजीवन सभा आहे, बायबल पाहिजे आता, मगच तुम्हाला माहित पडणार कुठं काय लिहिलंय. आज आम्ही पापावरती विषय, पाप चे उत्पन्न कुठं झालं अँड तिथून आम्हाला सगळ्या लोकांना हे रोग लागलं की नाही हे बघणार आहोत. ओके, सो प्रश्न आहे, सर तुम्ही बोलू नका, कुठे सुरुवात झाली? सगळ्यांना उत्तर माहित आहे? यस, इधर मागे. Adam and Eve. Yes. Come on. Wrong. How are you saying Swarga? हे फार महत्वाची टॉपिक आहे. पापच्या उत्पन्न कुठं झालं? पापाच्या उत्पन्न स्वर्गामध्ये झालं. लेट्स रीड. बघा, फक्त सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च बायबल मधून दाखवणार. मी पूर्वी संडे चर्च मध्ये होते, तिथं पास्टर म्हणायचं, काल रात्री मी प्रार्थना केलं, देवाने मला दृष्टांत दाखवलं आणि तो काहीतरी सांगायचा आणि आम्ही सगळे म्हणायचो आमेन. पण ते बायबल मधून नव्हतं. येशाया 14वा अध्याय. दुसरं कोणी बायबल असेल त्यांच्याकडे एजिकल 24वा अध्याय. सॉरी, एजिकल 28वा अध्याय. येस, वाचा 14, 12. स्टॉप. हे 12व वचन मध्ये काय सांगितलं इथं? ओके. तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रात लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले. येस, एक शब्द तिथं मिसिंग आहे. मराठीमध्ये एक शब्द मिसिंग आहे तिथं. माझ्या इंग्लिश बायबल मधून मी वाचतोय. 14वा अध्याय 12वा वचन सांगतंय, हाऊ आर्ट दाउ फॉलन फ्रॉम हेवन ओ लुसिफर. काय नाव आहे त्याचं? लुसिफर. हे सगळ्यात मोठं देवदूत होता आणि त्याचे काम होतं संपूर्ण स्वर्गामध्ये भजन पूजन केण्यासाठी. जसं हा ब्रदर इथं उभा राहून गिटार वाजवत 4-5 लोक त्याच्या बरोबर गात होते, तसेच हा देवदूत स्वर्गदूत, त्याचं नाव काय होतं? लुसिफर. हा भजन पूजन घ्यायचा स्वर्गामध्ये. ओके, प्लीज रीड एजिकल 28वा अध्याय फ्रॉम 14वा वचन. नॉट 14वा वचन, 12वा वचन वाचलं. बघा, आता बघूया मी हा
देवदूत या स्वर्गदूत कसं दिसायला होता? येस. मानव पुत्रा सोऱ्याच्या राज्याविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस. हा. तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. हा, पुढं सगळ्यात सुंदर होता हा देवदूत. प्लीज लक्षात घ्या. ही वॉज व्हेरी ब्युटिफुल टू लुक ॲट. सगळे लोक त्याच्याकडे बघायचं देवदूतला. फार सुंदर बघायला. हा, पुढं 13. येस. देवाचा बाग एदेनिया तू होतास. हा. आला पुष्पराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पेट, नीलमणी, पाचमाणी व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहर तुझ्या अंगावर होते. खंजिऱ्या, कासऱ्या यांचे कसं तुझ्याचे चालत असे. तुला निर्मिलेल्यांची त्याची योजना झाली. काय समजलं? कसं दिसायला होता? सुंदर दिसायला होता. आणि त्याच्यावरती ना मी एक सफारी काय म्हणतात त्याला, कुर्ता घातलाय. त्याच्या वरती काय होता? वेगवेगळ्या मूल्यवान रत्न होतात. काय काय रत्न होतात? प्लीज रीड अगेन. आला हा. पुष्पराज, हा. हिरा, हा. लसना, हा. गोमेद, हा. यास्पेट, हो. नीलमणी, वा. पाच माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहर तुझ्या अंगावर होते. त्याच्या अंगावर होते. आणि सगळे देवदूत त्याला बघायचं. बिकॉज तो वर्शिप कंडक्ट करायचा. ओके, यू आर गोइंग टू सिंग दिस सॉन्ग. आणि ओके ओके सगळे देवदूत, जेवढे देवदूत होतं त्यांचे तो भजन पूजन करायचं. कोणासमोर? देवासमोर आणि येशू समोर. वा. कोण होता तो? देवदूत. म्हणजे तो पण देवांनी निर्माण केलं होतं. जसं आम्हाला निर्माण केलं तसं देवांनी हे स्वर्गदूतला, सगळे स्वर्गदूतला निर्माण केलं होतं. पण लेट्स सी त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला. 14th वर्ड. थांबा एक मिनिट. अजून एक पॉइंट आहे, फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्याचे कपडे कसे होते? सगळे मनी आणि वेगवेगळे हिरे मोतीनी होते. पण त्याच्यामध्ये अजून काहीतरी होतं. प्लीज रीड 13वा अध्याय शेवटचा वचन, शेवटला पाठ. त्याच्या खंजीर काय? Yes, yes, that one. खंजिऱ्या व कासऱ्या यांचे कसं तुझ्या इथे चालत असे. Yes. म्हणजे काय? हा देवदूत मध्ये म्युझिक होता. तो कुठलाही इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतो. तो म्युझिकचा इन्चार्ज होता स्वर्गामध्ये. तिथं म्युझिक वाजतंय. इट इज गुड टू प्ले म्युझिक इन द चर्च. नेक्स्ट टाइम टॉपिक घेऊन मी काय वाजवू शकतं चर्चमध्ये. पण इट इज गुड टू हॅव म्युझिक इन द चर्च. तसंच स्वर्गामध्ये हा देवदूत जो होता, स्वर्गदूत होता, त्याचे नाव होतं काय? लुसिफर. सगळ्यात सुंदर दिसणारा. त्याच्यामध्ये म्युझिक होता. ही कुड प्ले एनी इन्स्ट्रुमेंट. या नाउ लेट्स रीड 14वा वचन. तू पाकर घालणारा अभिषेक करू होतास. हो स्टॉप. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट. तो काय होता? अभिषिक्त करू. अभिषेक करू होता. माहिती त्यांचे काम काय असतं? जे धात नाही ना त्याचे रक्षण करण्यासाठी तो होता तिथं. आता माहित पडतं का 7th डे ऍडव्हेंटिस्ट फक्त 10 अध्याय ठेवतात आणि बाकीचे सगळे चर्चेस नाही ठेवत आहे. कारण विल फाइंड आउट. पण जस्ट लक्षात राहा, तो पाकर घालणारा चरू होता आणि तो काय करायचा? 10 अध्यायाचा तो सिक्युरिटी होता. त्याच्यावरतीच त्याचे लक्ष असायचं. यस, पुढं. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगमगणाऱ्या पाषाणातून निघत असस. तुला निर्माण केलेल्या दिवसापासून धर्म तुझ्या ठाई दिसून आला, तोपर्यंत तुझी चाल चलन यथायोग्य होती. कितीतरी महिने वर्ष माहित नाही किती तिथं भजन पूजन करायचं. पण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला? त्याच्या डोक्यामध्ये काय प्रॉब्लेम आला? पापच्या सुरुवात देवासमोर आलं. लेट्स रीड. इथं हात ठेवा आणि यशामध्ये जाऊ. परत यशा 14वा अध्याय. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला आज बघूया आम्ही. 14वा अध्याय
13वा वचन. जो तू आपल्या मनात म्हणालास हा, मी आकाशात चढेल. मी बघा आता काय झालं त्याचा प्रॉब्लेम. मी कुठे चढेल? आकाशात चढेल. हा, देवाच्या ताऱ्यांना म्हणून माझं सिंहासन उंच करेल. हो, देवाच्या सिंहासन आहे ना, त्याच्यापेक्षा मी उच्च करणार माझं सिंहासन. हा, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. हो. हा, पुढे. मी मेघावर आगमन करीन. हा, मी परात्परा समान होईल. हा, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या चादर बस बस. काय प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये? प्लीज टेल मी, काय प्रॉब्लेम होता त्याचा? गर्विष्ठ झाला. आणि त्यांनी सांगितलं, माहित आहे तो काय करायचा? सगळे देवदूतला ना एक एक करून भेटायचा, सांगायचं मी नाही का देवापेक्षा जास्त चांगला आहे, मी त्या सिंहासनावरती बसणार आहे व्हेरी सून. हे मी सिंहासनावरती बसणार, हे मी सिंहासनावरती बसणार. सगळीकडे जाऊन हेच सांगत होता. गर्विष्ठपणा आला त्याच्यामध्ये, मी पण आला त्याच्यामध्ये. जेव्हा पण मी पण आला तिथं गर्विष्ठपणा आहे. माहितीये बायबल मध्ये 5 वेळा एकच लाईन मध्ये मी वरती चढणार, मी देवाच्या सिंहासनावरती बसणार, मी इथं, मी 5-6 टाइम्स. तर काय समजलं? पाप आलं की गर्विष्ठपणा येईल. गर्विष्ठपणा आलं की रिबेलियन, व्हॉट यू कॉल रिबेलियन, बंडखोरी येते. त्यांनी सांगितलं की मी तिथं बसलंच पाहिजे, काही पण करून मी बसलंच पाहिजे. माहित आहे कितीतरी मिलियन्स ऑफ एंजल्स आहेत. किती मिलियन्स आहे का? लाखो या करोडो देवदूत आहे स्वर्गामध्ये. त्यांनी ना असे बोलून बोलून लोकांना, कितीतरी देवदूतला आपल्या तर्फे घेतलं. त्यांना सांगितलं मी ते सिंहासनावरती बसला ना, मी तुम्हाला काहीतरी चांगलं पोस्ट देणार, मी तुम्हाला स्वातंत्र्य देणार, मी तुम्हाला हे देणार ते देणार. आणि माहिती आहे किती देवदूतांना तो आपल्याकडे घेतला. लेट्स सी प्रकटीकरण. प्रकटीकरणचा 12वा अध्याय. अध्याय 7वा वचन. पहिला मी बघूया कुठं पहिला युद्ध झाला. 12वा अध्याय 7वा वचन. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. तेव्हा स्वर्गात काय झालं? युद्ध झालं. हा, मिखाएल व त्याचे दूत. मिखाएल 2 पार्टी होते, मिखाएल व त्याचे दूत. हा, असगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. असगर बरोबर, असगर आणि मिखाएल दोघांचे युद्ध झाले. मिखाएल कोण आहे? देवदूत नाहीये. मी जेव्हा रोमन कॅथलिक होतो तर तिथं एक कुठला होता मिखाएल, अशा तलवार घेऊन का काहीतरी घेऊन, आणि तो म्हणतो की तुम्हाला लढाईसाठी जायचं तर मिखाएलला प्रार्थना करा. मिखाएल बायबल मध्ये नो वन एल्स बट येशू ख्रिस्त आहे. आमेन. म्हणजे 2 गट होते, एक येशू ख्रिस्त आणि त्याचे पवित्र दूत, आणि दुसरा होता असगर. लेट्स रीड. त्याचं नाव काय होतं? प्लीज रीड 9वा वचन. आय विश तुमच्याकडे बायबल आहे, तुम्ही स्वतः वाचू शकताय. इट इज अमेझिंग. येस, 9वा वचन. मग मोठा असगर खाली टाकण्यात आला. कुठून? स्वर्गावर. हा, सर्व जगाला ठकविणारा. हा, दियाबल हा, व शैतान म्हटलेला जुनाट साप हा, खाली पृथ्वीवर टाकण्यात आले. वा. नवा संपूर्ण वाचलं. त्याबरोबर त्याच्या दूताचे टाकण्यात आले. यस, त्याबरोबर त्याचे दूत पण आले खाली. एकटा नाही आला तो,
तिथून तो घेऊन गेला. लेट्स रीड. बारावा अध्याय 14 वचन. आय विश तुम्ही पेपर पेन आणलं लिहून घेऊ शकतो, कारण हे सगळ्या डोक्यामध्ये नाही राहणार, इरेज होणार. पण हे फक्त सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट शिकवतात. मी मोठे मोठे पास्टर बरोबर बसतो, संडे चर्चचे पास्टर, कुणाला हे नाही माहित. आम्ही खरोखर धन्य आहे, कारण इथं सत्य आहे आणि आम्ही शिकलो तर आम्ही कुठं पण उभं राहून शिकू शकतात लोकांना. वा. लेट्स रीड 14 वचन, फक्त पहिले पाठ. त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उभं राहिलं. 12:4. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढ्यात जाऊन तो पृथ्वीवर पडला. हो, इथे लिहिले शैतानाच्या शेपटाने किती? 1/3 स्वर्गाच्या देवदूतला तो काय केलं? त्याच्याबरोबर आणला. आता ऑनिडा टीव्ही मध्ये आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघते, टीव्ही वरती ऑनिडाचं. ऑनिडामध्ये दाखवलंय त्याला अशी सिंग आहे आणि एक शेपट आहे अशी. पण बायबल मध्ये जेव्हा ते म्हणत आहे की त्याच्या शेपटाने 1/3 देवदूतांना त्याच्याकडे आणलं, म्हणजे काय? लेट्स रीड. यशाया, बघा बायबल एक्सप्लेन करू द्या. यशाया 9 अध्याय 15 वचन. समजतंय ना? यू विल बी थ्रिल्ड जेव्हा तुम्हाला माहित पडलं की हे सर्व गोष्टी आहे, अँड शॉक काय करू शकतो हे शैतान. यस, 9 अध्याय 15 वचन. तर वाचूया मी. शेपट हे काय आहे बायबल मध्ये? हा, वडील व सन्मान्य पुरुष, हा, माशीर असत्य शिक्षण देणारा संदेश टाकणारा शेपूट. हो, कोण आहे शेपूट? सत्य शिक्षण देणारा, म्हणजे खोटेपणा बोलून ते 1/3 त्याच्याकडे त्यांनी घेतलं. खोटे बोलून की मी सिंहासन माझं देवाच्या वरती असणार, मी सत्ता चालवणार, मग मी प्रेझेंट वर्शिप घेतो, हे संपूर्ण स्वर्गाचे देवदूत माझ्याकडे लक्ष देत असतात, येशू तिथं बसलेला आहे, मी छान दिसतो. त्यांनी हे सांगितलं ते देवदूतांना. आणि 1/3 किती आहे माहित नाही मला तो, आणि 1/3 खाली पडलं. लेट्स रीड 12 अध्याय 12 वचन. नो, प्रकटीकरण 12 अध्याय 12 वचन. या स्वर्गानो व त्यात बसणाऱ्या उत्साह करा. जे स्वर्गामध्ये तुम्ही उत्साह करा. हा, पृथ्वी व समुद्र यावर अन्न सोडवला आहे. हा, कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला शैतान उठून तुम्हाकडे गेला. हो, तो कुठे आला आता? कुठे आलाय तो? हॅलो, तुम्ही बोललं नाही तर पुढे जाऊ शकत नाही. कुठे आला शैतान? पृथ्वीवर आला. आणि त्याचे 1/3 जे देवदूत होता वंश, ते संपूर्ण इथं आलेला आहे. ते काय करता इथं? त्यांची जसं आमचं इंडियाचं हेडक्वार्टर्स दिल्ली आहे, ह्या जर त्यांचे हेडक्वार्टर्स झालं, आणि काय करत आहे आम्हाला? तो आम्हाला फसवत आहे. कसं फसवत आहे? मी सांगितलं तुम्हाला की स्वर्गदूत लुसिफर, त्याच्यामध्ये एक कला होती, म्युझिक. आज तो तरुण लोकांना आणि वयस्कर लोकांना म्युझिक थ्रू काय करत आहे? त्याच्याकडे आकर्षित करत आहे. मी जेव्हा तरुण होता, मी रॉक शो ला जायचो. रॉक शो मध्ये भरपूर ते गाणे म्हणतात, पण गाणे म्हणण्यापूर्वी ते शैतान कडे प्रार्थना करतात. इट इज अ फॅक्ट. आणि मग ते वाजवतात.
आणि तुम्हाला माहित आहे का, कधीतरी हे स्टडी करू, म्युझिक काय करतंय तुमच्या अंगामध्ये. जेव्हा तुम्ही चांगलं म्युझिक ऐकलं तर तुमचं डोकं शांत असणार, पण तुम्ही रॉंग म्युझिक ऐकलं तर चिडचिडपणा जास्त वाढणार. तरुण मंडळी तुम्हाला मी बोलतोय, हेवी मेटल म्युझिक, टिंग 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 टिंग. मम्मीने काय विचारलं, काय अरे कशाला ओरडतो. दॅट्स इट. रॉंग म्युझिक कॅन चेंज युअर सिस्टम, संपूर्ण चेंज करू शकते. आणि ते शैतानी घेतलं आपल्या हातामध्ये आणि आज तो तरुण मंडळींना फसवतो. लिसन टू म्युझिक. हो, सॅटर्डेला चर्चला जा आणि सॅटर्डे संध्याकाळी इट्स युअर टाइम मॅन, मोठं असं काहीतरी लावायचं. ऐकतो ना गाणं, मम्मी म्हणते दाखव दाखव, नाही तुम्हाला समजणार नाही. अँड यू कॅन्ट हँडल. आजचे लेकरांना आम्ही आई वडील सांभाळू शकत नाही. मी हॉस्पिटल्सला जातो, डॉक्टरशी बोलतो, डॉक्टरचे बाहेर क्लिनिक मध्ये भरपूर असे पेरेंट्स बसले होते, आई वडील बसले होते आपल्या लेकराबरोबर, लेकरांना घेऊन. तर मी जेव्हा डॉक्टरला भेटलो, डॉक्टरला विचारलं, डॉक्टर हे सगळे आई वडील कशासाठी बसले इथं. हे सगळे मुले जे आहे बाहेर बसलेले आहेत, 12 वर्ष 15 वर्षाचे लेकर, ते शाळेला जात नाही. का? कारण आई वडिलांनी त्यांना मोबाईल दिलेला आहे. ते मोबाईल ऐकून ऐकून ऐकून, रॉंग बघून आणि ऐकून त्यांना आता हट्टीपणा आलाय. ते काही मम्मीने केलं तर ते हट्टीपणा करते. एक मुलगी 4थ्या फ्लोअरवरून सांगितलं मोबाईल मला दिलं नाही तर मी काय करते, उडी मारते इथून, मला मोबाईल पाहिजे. म्हणजे कम्प्लिटली डोकं हे शैतान करत आहे आमच्या बरोबर आहे. आज साबाच्या दिवशी आम्ही चर्चला आलेलो आहोत, पण संडेला कुठे असतात. घरामध्ये 4 लोक आहेत, फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये. आज कुटुंबावरती आम्ही बोलणार आहोत. कुटुंबामध्ये 4-5 लोक आहेत, एक एक कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. पूर्वी सगळे बोलायचं एक दुसऱ्याची. आई आज ना माझी शाळेमध्ये असंच झालं, टीचरने मला मारलं, असं केलं तसं केलं. आता काही नाही, सगळ्यांकडे मोठे मोठे फोन आहे, 40,000 60,000 80,000 EMI वरती, आणि ते काय करताय. That's going on. आणि शैतान म्हणते वाह, मी या ख्रिश्चन फॅमिली, 7 डे ॲडव्हेंटिस्ट फॅमिलीला काय केलं, घरून बसलेले, करू द्या, शाबाच्या दिवशी जाऊ द्या, पण घरी मात्र बायबल वाचू शकत नाही. जे लोक मोबाईल वरती जास्त लक्ष असतं त्यांना बायबल 1 तास अर्धा तास बायबल बरोबर बसायला सांगितलं, नाही बसणार, गॅरंटी नाही बसणार. झोप येणार, दुसरा काहीतरी गोष्टी येणार. का? कारण तुमचे डोकं केलं त्यांनी, शैताननी केलं. वा, लेट्स रीड. येशू काय म्हणत आहे. लूक 10वा अध्याय 18वा वचन. तेव्हा त्याने त्यास म्हटले, मी सैतानाला आकाशातून तुझ्यासाठी पाठविलेले आहे. येशू म्हणत आहे की मी बघितलं की शैतानला काय केलेलं आहे, विजेसारखं पडताना मी पाहिलं. आता एक साक्षी, खरं साक्षी, माझा एक फ्रेंड आहे, जो इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत आहे. एक दिवस तो मलेशियावरून दिल्लीला येत होता आणि प्लेन मध्ये बसला होता. त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता. तो एकदम हिंदू काय म्हणतात, प्रिस्टला काय म्हणतात, पंडित सारखा दिसत होता. तर शेजारी बसला होता. तर माझा मित्र आतमध्ये बसला की त्यांनी आपलं
आयपॅड ओपन केला आणि तो काहीतरी देवाचं वचन वाचत होता. तर त्यांनी सांगितले, तू ख्रिश्चन आहे का? ही सेड येस. कुठून येत आहे? ही सेड मलेशियावरून येत आहे. कशासाठी गेला होता? नाही, मी देवाचं वचन शेअर करतो लोकांबरोबर. हो हो. तुम्ही कुठून आहात? मी पण मलेशियावरून आलो. लोक मला बोलवतात. कशासाठी गेला? मी लोकांवरती काय करू शकतो? मॅजिक बॉडी करू, जादूटोणा करू शकतो. गॅरंटीड आहे तुमच्यावरती मी करणार. आता का हसता तुम्ही? तर मला नाही, माझ्याबरोबर होऊ शकत नाही. काय? कारण मी ख्रिश्चन आहे. इसे मी प्रश्न विचारतो तुला, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. पहिला प्रश्न, तू प्रार्थना करतो का? हा माणूस विचारतोय त्याला. आपण यस. रोज करतो का? यस. सेकंड, बायबल वाचतो का? यस. थर्ड, ते सांगितलं पापांची कबुली करतो का? हा माणूस विचारतोय या माझ्या फ्रेंडला. यस. फोर्थ, तुम्ही बायबलची गोष्टी दुसऱ्यांना सांगत आहे? यस. मी आता मलेशियावरून इथं दिल्लीला येत आहे. फिफ्थ, त्यांनी विचारलं तुम्ही टीव्ही बघता का? असे नाही, वेळ नसतो माझ्याकडे आणि आमच्या घरामध्ये टीव्ही नाही. तर तो माणूस जो जादूटोणा करतोय लोकांवरती, त्यांनी सांगितलं त्याला, मग तुझ्यावरती मी जादूटोणा करू शकत नाही. माझा फ्रेंड शॉक मध्ये गेला. त्यांनी मग त्याला विचारलं, ऍज द फ्लाइट वॉज गोइंग ऑन, ही सेड, सर एक सांग मला, ते 4 गोष्टी तू विचारलं ते बरोबर आहे देवाच्या गोष्टीवरती, पण हे 5व्या गोष्टीचे विचारलं का? विचारलं तुम्ही टीव्ही बघता का? इथे आम्हाला सोपं पडतंय लोकांवरती जादूटोणा करण्यासाठी, जे लोक टीव्ही मध्ये जास्त वेळ घालवतात. ऐकलं का? सेव्हन्थ एडव्हेंटिस्ट चर्चचे लोक, आमच्या घरामध्ये काय लोकांच्या घरामध्ये राशन नाही, महिन्याची, पण आमच्या घरामध्ये एवढं मोठा टीव्ही आहे. सॅटर्डेला चर्च मध्ये आणि संडे आणि आम्ही समजतोय की आम्ही सगळे लोक स्वर्गामध्ये जाणार. सॉरी, आम्ही येशू सारखं नाही झालं, आम्ही प्रार्थनामध्ये नाही राहिलं, आम्ही देवाच्या वचन मध्ये नाही राहिलं, देवाच्या कामावरती नाही राहिलं, शेवटपर्यंत ऑन ड्युटी नसेल तर आम्हाला स्वर्ग भेटणार नाही. सॉरी टू से. ह्याच्यामधून तुम्ही बाहेर पडा. आज निर्णय घ्या. आज एक पहिला दिवस आहे. पाप कसं आम्हाला फसवतंय आम्हाला समजत पण नाही. शैतान आमच्या बरोबर काय गेम खेळत आहे. माझी बायको टीचर आहे, ट्युशन घेते. तिथं मारवाडीची लेकरं त्याच्याकडे ट्युशनला येते. 8 वर्षाचे, 10 वर्षाचे, 12 वर्षाचे मुलं. एक दिवस त्यांचे आई वडील येते, म्हणते टीचर ये सब बच्चे घर पे नहीं रहते, इनको बोलो ना घर पे रहने के लिए, ये किधर तो भी जाते, हमको मालूम नहीं किधर जाते. तर माझी बायकोने त्यांना विचारलं, हे मला सांग, स्पष्ट सांग, मी मम्मीला सांगणार नाही, मला सांग रात्रभर तुम्ही काय करता? आम्ही सगळे ना एका ठिकाणी येतात मित्राच्या घरी आणि आम्ही पबजी खेळतात रात्रभर. आणि आई बिचारी शोधत आहे इथं तिथं लेकरं कुठे बसलेलं व्हिडिओ गेम्स करत. दिस इज हाऊ शैतान आम्हाला फसवत आहे आजच्या दिवशी. आज मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या मोबाईल मी बघितलं तर तुमच्या मोबाईल मध्ये काय आहे? तुम्ही खरोखर ख्रिस्ती आहात तर ख्रिस्तीची घोषणा करणार तुम्ही, नॉट दुसरे काही गोष्टी तुमच्या मोबाईल वरती या आयपॅड वरती या तुमच्या लॅपटॉप वरती. मी फोन केला तुम्हाला, त्या कुणी तुम्हाला फोन केलं तर येशूचं गाणं असायला पाहिजे. मी कोणाला फोन केलं तर ते हिंदी म्युझिक कुठलं तरी गाणं. अरे यू आर ख्रिश्चियन, तुमच्या बोलणं ख्रिश्चियन, तुमचे चाल सगळे ख्रिश्चियन. हाऊ
हाऊ इज इट पॉसिबल की हे सगळं करू शकतो? तर तिथं स्वर्गामध्ये उत्पन्न झालं आणि जेव्हा त्याला इथं टाकून दिलं तर त्यांनी काय केलं ना, पहिले आई वडील या पहिले जे माणूस होता आदाम आणि हवा यांना त्यांनी फसवलं. कसं फसवलं? थ्रू हवा या ईव. लेट्स रीड उत्पत्ती 3:6. बघा कसं तो फसवतो आम्हाला. हे उत्पत्ती पहिलं पुस्तक आहे बायबल मध्ये आणि तिथं देव म्हणत आहे की असं तो फसवतो आम्हाला. उत्पत्ती 3:6. स्टॉप स्टॉप. त्या झाडाचे फळ काय जे देवाने सांगितलं नाही खायला पाहिजे, तुम्ही खाल्लं तर मरणार, ते बाई तिथं जाते आणि ते फळलं बघते आणि ते काय लिहिते बघा. येस. दिसण्यात मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. हो माहितीये सॅमसनची स्टोरी माहिती आहे? कोणाला माहिती आहे सॅमसनची स्टोरी? सॅमसनचे आई वडील खरोखर फार देवाचे भयमध्ये लोक होते. प्रार्थना करायचे ते लोक. वयस्कर झाले होते, त्यांना लेकरं झालं. देवाने त्यांना सांगितलं की बाई तुला एक मुलगा होणार आहे, पण एक मात्र लक्ष ठेव, तुम्ही स्वतः ड्रिंक्स घ्यायला नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी नाही खायला पाहिजे, नॉट तुम्ही आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. का असं सांगितलं? का असं सांगितलं देवाने आईना? कारण आई जेव्हा प्रेग्नंट असते, जे काय ती खाती या पिती ते लेकरांना असर होत आहे आणि त्यासाठी देव म्हणत आहे तिला की तू या तुझा मुलगा हे नाही केलं पाहिजे, ड्रिंक्स घ्यायला नाही पाहिजे, अशुद्ध गोष्टी घ्यायला नाही पाहिजे. आणि ते दोघं नवरा बायको प्रार्थनामध्ये असत असत आणि त्यांना एक लेकर झालं, त्याचं नाव होता सॅमसन. सगळ्यात स्ट्रॉंग माणूस, लांब केस होता कारण तो देवाला आधीन होता आणि तो काही पण करू शकतो, एवढं स्ट्रॉंग होता. पण त्यांना एक प्रॉब्लेम होता. त्याच्या लग्नाच्या टाइम आला तर त्यांनी काय केलं माहिती आहे? आई वडिलांना सांगितलं ती बाहेरची मुलगी आहे ना, ती हिंदू मुलगी, ती मला पसंत आहे, मला ती मुलगी पाहिजे. तर आई वडिलांनी काय सांगितलं माहिती आहे? अरे आमच्या 7th Day Adventist मंडळीमध्ये नाही का मुलगी? प्लीज प्लीज वाचूया, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. जजेस काय म्हणतात जजेसला? शास्त्री. येस. तेरावा अध्याय. तुम्ही वाचा, हे खरोखर मी सांगत आहे ते सत्य आहे का असंच काहीतरी बोलत आहे. 13वा अध्याय 2रा वचन पासून. त्यावेळी सर्रास गाविता कुळाचा एक पुरुष होता. त्याचे नाव मानोहा. त्याची स्त्री वंध्या होती. तिला मूल बाळ झाले नाही. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीस दर्शन देऊन सांगितले, पहा तू वंध्या असून तुला काही मुलगा नाही. पण आता तू गर्भवती होऊन तुला पुत्र होईल. माहित घ्या सगळ्यांना नाही आहे. त्यावेळी सणागावी दान कुळातला एक पुरुष होता. त्याचे नाव मानोहा. त्याची स्त्री वंध्या होती. तिला मूलबाळ झाले नाही. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीस दर्शन देऊन सांगितले, पहा तू वंध्या असून तुला काही मूलबाळ नाही. पण आता तू गर्भवती होऊन तुला पुत्र होईल. अशुद्ध असे काही खाऊ नको. पहा तू गर्भवती होऊन तुला पुत्र होईल. त्याच्या डोक्यावर वस्त्र ठेवू नये, कारण गर्भावस्थेपासून तो मुलगा देवाचा नाती होईल आणि इस्रायलाच्या बलिष्ठांच्या हातून सोडावायस तो झाला नाही. ते
देवदूतने तिला सांगितलं हे सगळी गोष्टी. ते आपल्या मिस्टरना जाऊन सांगितलं, तर मिस्टरला सांगितल्यानंतर हे दोघं प्रार्थना करायला लागले की देवबाप्पा ते देवदूतला परत पाठवून द्या, म्हणजे आम्हाला लहान लेकरासाठी काय करायला पाहिजे आम्हाला शिकव. अँड लेट्स सी, हे सगळं झाल्यानंतर पुढे काय होत आहे. 14वा अध्याय 3रा वचन. तेव्हा त्यांनी 2रं वचन बस. तेव्हा त्यांनी ऐका प्लीज ऐका. तेव्हा त्यांनी जाऊन आपल्या माता पितरास सांगितले की तिम्ना येथे मी एक बलिष्ठ स्त्री पाहिली आहे, ती मला वर्ग करू द्या. तेव्हा त्याची माता पितरे त्यास म्हणाली, तुझ्या भाऊबंधात आमच्या सर्व लोकात कोणी स्त्री नाही की काय, म्हणून त्या बेसुरत बलिष्ठांची बायको करू पाहत आहेस. शमशोन आपल्या पित्यास म्हणाला, तीच मला मिळवून द्या, तीच माझ्या मनास आली आहे. बस इनफ. माहित आहे त्यांनी काय सांगितलं आई वडिलांना, मला ते बाई पाहिजे, ती छान दिसते, नाईसली शिवारी पुटी इंग्लिश एडव्हेंटिस्ट लोक घालत नाही, सोनं एवढं, कपडे थोडे छोटे, मला ती मुलगी पाहिजे. माहिती काय झालं, कारण त्याची हे डोळ्यांनी त्याने मुलगीला बघितलं. शेवटी तुम्ही बायबल वाचलं या संपूर्ण धडा पुढं, तर असं वेळ आलं की तेच लोकांनी त्याचे काय केलं, डोळे काढले. आणि जेव्हा त्याचे डोळे काढले नाही त्याला बंधन मध्ये ठेवलं ना, तेव्हा सॅमसन रडला. पण इट वॉज टू लेट. आज आमच्या चर्च मध्ये पण असंच होत आहे. आम्ही म्हणतात आमचा मुलगा कुठले पण चालेल, त्याला आम्ही बाप्तिस्मा देऊ, त्या म्हणा असं करू तसं करू. नो, बायबल इज अगेन्स्ट इट. अंधार आणि उजाडमध्ये फरक आहे की नाही? येस. मग ते गोष्टी यायलाच नाही पाहिजे आमच्या डोक्यामध्ये. प्रार्थना करायला पाहिजे, जसं कुणी केलं होतं, एब्राहिमने केलं होतं. आपल्या मुलगासाठी कुणीतरी पाहिजे, तर आपल्या लोकांना सांगितलं माझ्या गावामध्ये जा आणि प्रार्थना केली, देव बाप्पा ह्याला यश दे. वेट अपॉन द लॉर्ड. नाहीतर अशी गोष्टी होणार, शैतान चान्स बघत आहे हेच करण्यासाठी, आम्हाला फसवण्यासाठी. का? लेट्स रीड योहान 8:44. जॉन 8:44. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे तुम्ही करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्य टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःच बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. तो खोटे बोलतो, तो लबाडचा बाप आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो योहान 14:6 मध्ये, मी सत्य आहे. हा म्हणतो, इथे लिहिलंय की हा कोण आहे? लबाडाचा बाप आहे. पण तो आम्हाला फसवतो. आज लोक, इव्हन ख्रिश्चन लोक, भूतविद्या करत आहे, भविष्यवाणी वाचत आहे. हे सगळे शैतानाची गोष्टी आहे. यू कॅनॉट रीड युअर हँड. तुमच्या जीवन देवाचा आहे. आणि येशू म्हणत आहे की मी तुझ्यासाठी काहीतरी चांगलंच योजना तयार केलेलं आहे. यू डोंट हॅव टू गो टू एनीवन टू रीड युअर हँड से मी एज्युकेशन मध्ये कसं होणार, मला पैसे भेटणार का. नॉट टू ओपन द न्यूजपेपर ऑन संडे मॉर्निंग अँड से माझा साइन काय, वर्गो या सॅजिटेरियस या लिब्रा, आणि ते बघू की काय आज या आठवड्यामध्ये भेटणार, मला पैसे भेटणार का, हे करणार. सॉरी, डोंट डू दॅट. कारण हे सगळे शैतानची गोष्टी आहे. न्यू टॅक्टिक्स वापरतोय आम्हाला फसवण्यासाठी, एस्पेशली देवाचे लोकांना फसवण्यासाठी. Let's see some examples from the Bible. कसं तो फसवतोय लोकांना. लेवीच्या पुस्तकामध्ये जाऊ.
10वा अध्याय. प्लीज आता लिसन, प्लीज लिसन केअरफुली लिसन. काय शिकायला भेटते याच्यामध्ये. व्हेरी सिरियस समथिंग. 1 पासून. मग अरोनाचे पुत्र नादाब व आरोन कोण आहे? पास्टरनी सांगितलं आरोन कोण आहे? याजक आहे. ओके, नाउ लिसन केअरफुली. मग अरोनाचे पुत्र नादाब व अबिहू यांनी आपापली दुपाटी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशा स्तोत्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याविषयी परमेश्वराची आज्ञा नव्हती. त्या परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मृत्यू पावले. बस. काय समजलं? टॉक टू मी. नाही समजलं तर परत वाचना, मी नाही सांगणार. टॉक टू मी प्लीज. माझ्याकडे बघू नका, ते देवाच्या वचन मध्ये बघा. काय काहीतरी सिरियस काहीतरी लिहिलंय ते. तर काय समजतं का? हॅलो, परत वाचत. मग अरोनाचे पुत्र नादाब व अबिहू 2 लेकरं होता आरोनचे. तो याजक होता. यांनी आपापली दुपाटी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशा स्तोत्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याविषयी परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्यात भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मृत्यू पावले. हो, काय समजलं? व्हेरी शॉकिंग. मुख्य याजक आहे तो आरोन. त्याची लेकरला देवाने भस्म केलं आणि ते पण कुठं? मंदिरामध्ये, नॉट बाहेर. मंडप मध्ये भस्म झाले. ते सगळे लोक प्रार्थना करते बाहेर, जेव्हा हे आतमध्ये आपले आपले कार्य करत आहेत. आणि तिथं ते दोघं मुलं खाली पडतात and they are dead. Let's read. मी मग विचारतो मला परत. Read the next verse. 3रा वचन. मग मोशे अरोनास म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्या समीप येतील त्याने मला पवित्र मानावे आणि सर्व लोकांसमक्ष माझा महिमा व्हावा. तेव्हा अरोन चूप राहिला. मग अरोनाचा चुलता उज्जिएल याचे पुत्र मिशाएल व एलसाफात यास मोशाने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे या. तुमच्या बांधवास पवित्र स्थानासमोर उचलून छावणी बाहेर घेऊन जा. मोशेच्या आज्ञेप्रमाणे ते आले. त्यांच्या अंगुठ्यावर सुद्धा त्यास उचलून छावणी बाहेर घेऊन गेले. मोशाने अरोन आणि त्याचे पुत्र एलाचार यास सांगितले की तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपले वस्त्रे फाडू नका. तसे करा तर तुम्ही माराल आणि सर्व मंडळी समोर परमेश्वराचा कोप भडकेल. परमेश्वराने जो हा अग्नी पेटवला त्याबद्दल तरी तुमच्या भावबंधाने म्हणजे सगळ्या इस्रायल घराण्याने विलाप करावा. बस बस बस. काय समजलं? इट्स व्हेरी शॉकिंग. मुख्य याजक आहे, तो वडील आहे आणि देव म्हणत आहे त्याला की तू रडू नको. तुझे ते जे हेड गेवे ते केस उघडे करू नको, या कपडे फाडू नको, विलाप करू नको. वाय? अरे 2 लेकरं गेले माझं. हाऊ कॅन आय नॉट क्राय फॉर देम? का असं झालं? मुख्य याजक होता. व्हॉट इज द रिझन? सांगा मला. परमेश्वरा विरुद्ध कशा गोष्टी? हो, देवाने काहीतरी सांगितलं होतं त्यांना आज्ञा की जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता ते पवित्र अग्नी जे बाहेर आहे त्याच्यामधून तुम्ही काय करा, ते तुमच्या उजवाडावर यू हॅव टू लाईट इट. ते घ्यायचं आणि मग पुढे जायचं. यू कॅनॉट टेक एनी लाकूड आणि त्याच्यामधून काहीतरी करून जायचं नाही. ते पवित्र होता, हे पवित्र होतं. सॅटर्डे हे दिवस पवित्र आहे. संडे इज नॉट होली. आणि देवांना पाहिजे की आम्ही सॅटर्डे शाबात हे पवित्र ठेवायला पाहिजे. हे पास्टरची मुलं होतं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, करू शकतो आम्ही काय कर. माहिती ते का मिळलं? एनीवन? का मिळले ते माहिती? एनी गेस? गेस?
Anything else? Huh? Come on, Emre. Talk to me. Why did the two children die? And why did the father not allow to cry in front of anyone? Two children are dead. Why didn't he cry? Why didn't he tear his clothes? Oh, my children. Because they knew the father was holy, they still went away. What did they do wrong? That's the question. हे एक आज्ञा मोडले सांग. खरोखर पाहिजे माहिती का असं झालं तिथे लोक मेले. हा व्हेरी शॉकिंग. 8वा वचन वाचूया. तिथं देव आम्हाला दाखवत आहे काय झालं ऍक्च्युअली. 8वा वचन वाचा प्लीज. आणखी परमेश्वराने आरोनास सांगितले, येस जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू व तुझे पुत्र दर्शन मंडपात जाल, प्लीज ऐका. एव्हरीवन लिसन. तेव्हा तुम्हापैकी कोणी द्राक्षरस अथवा कोणत्या प्रकारचे मद्य पिऊ नये, प्याल तर मारा. Yes. Why did they die? Drunkard. Yes. मुख्य याजकची मुलं दारू पिऊन आतमध्ये गेले होते महामंडप मध्ये. ज्यांना माहित आहे की हे पवित्र स्थान आहे, परम पवित्र स्थान आहे. तिथं देव त्यांना तिथं भेटतोय. पण दिस इज ओके यार, मेरे डॅडी पास्टर आहे, जाऊ शकतो मी. आज काही काही ठिकाणी लोक, तरुण लोक ड्रिंक्स घेतात फ्रायडे ना, आणि सॅटर्डेला चर्च मध्ये उभं राहून गाणं म्हणतात, जीसस व्हॉट अ वंडर यू आर. आणि वास येतोय. आणि त्यांचे काय झालं, दोघं लेकर ऑन द स्पॉट मेले. आणि त्यासाठी डॅडीला सांगितलं रडू नको, कारण तू डॅडीचं काम केलं नाही. जेव्हा मी लहान होतो ना, भरपूर चुकीचं काम करायचं. डॅडी काय काढायचं ना, बेल्ट काढायचं आणि मारायचं. ज्यापर्यंत रक्त येत नाही त्यापर्यंत मारायचं. आता 2 दिवस पूर्वी एका घरामध्ये गेलं, ख्रिस्ती घरामध्ये. एवढं छोटं लेकर आहे त्यांच्या घरामध्ये. ते आई वडिलांनी आम्हाला प्रार्थनेसाठी बोलवलं घरी. मी गुडघ्यावरती गेलो आणि सांगितलं लेट्स प्रे. आणि ते दोघं गुडघ्यावरती गेलं. ते मुलगा, एवढा छोटा मुलगा सोफावरती बसलाय आणि त्यांनी टीव्ही ऑन केलाय. म्हणतात मम्मी प्रार्थना नो, आय वॉन्ट टू वॉच टेलिव्हिजन. मी बोला बेटा बेटा नो बेटा, नो बेटा प्लीज बेटा. मग ना 10 मिनिट डॅडीने बेटा 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 सांगितलं, आईने सांगितलं. मग ते म्हणते मला पास्टर तू फार जिद्दी, राहू दे आता नको प्रार्थना. असं वाटलं की मी त्याला मारायला पाहिजे. पण आजचे आई वडील नाही, शोना शोना दे रे मोबाईल, दे रे ते रिमोट, दे रे. न न न. हा एरॉनचे हेच प्रॉब्लेम होता. त्यांनी दोन्ही लेकरांना शिकवला नाही व्यवस्थित. तो करायचं काम भरपूर टाइम असं होत आहे. पास्टर भरपूर टाइम असं चुकतंय, बाहेर असतो तो. लोकांना काय करत असतो, लोकांचे तारांसाठी खटपट करत असतो. पण शैतान काय करतो माहित आहे, कारण माझं दुर्लक्ष झालं घरामध्ये, तो शैतान घरामध्ये शिरतो. आपल्या लेकरांना, आपल्या बायकोंना तो त्रासमध्ये टाकणार. दिस इज द लेसन. येशू आम्हाला सांगत हे असं फसवतंय लोकांना शैतान. जागे राहा. हो, झोपू नका, जागे राहा, प्रार्थनामध्ये राहा. माहित नाही आम्हाला कसं तो आम्हाला फसवणार. हे फक्त स्टोरीज आहे बायबलमध्ये. लेट्स रीड अनदर स्टोरी. गणना नंबर्स. तुम्ही होमवर्क मध्ये 23, 24, 25 चॅप्टर घरी वाचा. ओके, इट्स अमेझिंग स्टोरी. एक पासून 25 वाचा. इस्रायल लोक शिटीमात राहत असतात ते मोवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यास आपल्या देवाच्या यज्ञास बोलावू लागल्या.
तेथे ते भोजन करून त्याच्या देवास नमन करू लागले. स्टॉप. आता इस्रायलचे लोक कानानच्या बॉर्डरवरती आहे. कानन त्या साईडला आहे आणि आता बॉर्डरवरती आहे. जेव्हा ते बॉर्डरवरती आहे त्यांना काहीतरी एक नवीन प्रॉब्लेम आला आणि ते एक संदेशका, खोटा संदेशका जो होता, बालम नावाचा संदेशका, जो पूर्वी संदेशका होता, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे ते राजाला की सर मी ह्या लोकांना शाप देऊ शकत नाही, कारण हे देवाचे लोक आहे आणि देवाचे 10 आज्ञाचे पालन करत आहे. ऐकलं का? तुमच्यावरती कोणी शाप करू शकत नाही, जादूटोना करू शकत नाही जेव्हा तुम्ही 10 आज्ञाचे पालन करत आहे. गॅरंटी. मी अशा देवाच्या कृपेने अशा घरामध्ये गेलं की तिथं एक माणूस आला, फकीर सांगितलं असं मी करणार, मी तुला हे करणार. हा इथे ओके. मी आलो बाहेर. का? कारण आमच्यावरती कुंपण असतं जेव्हा आम्ही 10 आज्ञाचे पालन करतात, एस्पेशली शॅबतचे पालन करतात. तर हा बालकने त्यांना सांगितलं की सर एक काम करायला पाहिजे, हे पाप केलं ना ऑटोमॅटिकली हे शापित होतात. तर एक काम करा सर, तुमचे तरुण मुली आहे ना आपल्या कॅम्पसमध्ये पाठवा. तुम्ही हे भविष्यवाणीचे पुस्तक मध्ये तुम्ही वाचा. इट इज कॉल्ड पेट्रियट्स अँड प्रॉफिट्स. मराठीमध्ये पेट्रियट्स अँड प्रॉफिट्स. ओके. इंग्लिशमध्ये पेट्रियट्स अँड प्रॉफिट. त्याच्यामध्ये चांगलं वर्णन दिलं, मस्त वर्णन दिलं. आय वॉज शॉक. ती मुली कॅम्पसमध्ये येतात, बाहेरची मुली, and comes, हाय थॉम्सन, वाय डोंट यू कम, आमच्या इथं एक पार्टी ठेवली आम्ही, येऊ शकतात का पार्टीला? कम ऑन, नो, जस्ट कम विथ अस. काहीच करायचं नाही, फक्त अटेंड करायचं. फक्त काय करायचं? अटेंड करायचं. बोला नो 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 नो. बोला ओके ओके विल कम. भरपूर लोक त्या पार्टीसाठी गेले आणि तिथे काय काय केलं बघा. हे शैतान करतो. फर्स्ट थिंग म्युझिक चालू झालं. सेकंड थिंग डान्सिंग चालू झालं. थर्ड थिंग ड्रिंकिंग चालू झालं. आणि फोर्थ थिंग तिथे त्यांची अन्य देवी देवती होतात. ते लोक दारूच्या नशामध्ये त्याला काहीतरी त्यांनी भजन पूजन केलं. शार्पित झाले. नाव विथ कीपिंग दॅट इन माइंड, लेट्स रीड 25 अध्याय. येस, 3 पासून. ह्या प्रकारे इस्रायल लोक बाल-पोराच्या मधी लागले. म्हणून परमेश्वराचा कोप त्यावर भडकला आणि परमेश्वराने मोशेला म्हटले, लोकांचे सर्व सरदार पकडून मज करता उन्हात फासावर चढव, म्हणजे माझा भडकलेला कोप इस्रायलावरून टळेल. तेव्हा मोशेने इस्रायलाच्या न्यायाधीशास सांगितले, तुमच्या ताब्यातले जे लोक बाल-पोराच्या मधी लागले आहेत त्या एकूण एकाचा वध करा. तेव्हा मोशेसमोर व दर्शन मंडपाच्या दाराशी इस्रायलांची सर्व मंडळी रडत असतात. त्या समोर एका इस्रायली पुरुषाने एका मिथ्यानी स्त्रीस आपल्या भावबंधाकडे आणले. काय समजलं? मोशे काय करत आहे? मोशे काय करत आहे? हॅलो. नो, दे ऑल आर क्राईंग. विलाप करत आहे ते लोक. कारण का मरत आहे लोक आमच्या टेंटमध्ये? देवाचा क्रोध त्यांच्यावरती आलेला आहे. लोक मरत आहे कॅम्पसमध्ये आणि मोशेला माहित नाही काय चालू आहे कॅम्पसमध्ये. आणि त्यासाठी सगळे वडील माणूस आणि मोशे रडत आहे कॅम्पमध्ये. आणि असे करताना एक लीडरचे मुलगा एक विधर्मी बाईला घेऊन आपले घरी चालले. Very shocking. Please read next. Numbers 25. हे पाहून अग्रज याजकाचा Read the 6th verse. Please read. तेव्हा पहा मोशे एक समोर minute. Read 6th verse. And behold, one of the children of Israel came and brought unto his brethren Midianite woman. in the sight of Moses, and in the sight
of all the congregation of the children of Israel, who were weeping before the door of the tabernacle of the congregation. yes, all are crying. Why there is death in our campus? I don't know, Lord, what is happening in our campus. And at that time, this one Seventh-day Adventist young fellow, he's coming with a girl from outside to his home. पुढे वाचूया. Yes, please वाचा. हे पाहून अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा पुत्र फिनेहास याने मंडळीतून उठून हाती बर्ची घेतली. काय घेतली? बर्ची. आणि तो इस्रायली पुरुष डेऱ्यात गेला. तोही त्याच्या पाठोपाठ गेला आणि तो पुरुष व ती स्त्री या उभयताच्या पोटात त्याने बर्ची घोसकली. त्या योगी इस्रायलात मरी पसरली होती ती थांबली. मरीने 24,000 मनुष्य मृत्यू पावले. ना काय समजलं? व्हेरी शॉकिंग. सगळे लोक प्रार्थना करत आहेत. हा एक त्याचं नाव आहे फिनियास, ॲरोनाचेच पुत्र. त्याने काय घेतलं? एक हातात काय घेतलं? बर्ची जावीन घेतलं आणि त्यांच्या पाठीमागं गेलं. माहितीये काय केलं? ते दोघं आपल्या रूम मध्ये सेक्स करण्यासाठी गेलो. त्यांनी बर्ची घेतली आणि दोघांच्या आत टाकून दिलं आणि दोघं मेले. आणि नेक्स्ट वर्स म्हणत आहे की ते व्हॉट इज दॅट? मरी जे होते. किती लोक मेले? 24,000 लोक मेले होते. त्या दिवस त्या वेळी ते बंद झाले जेव्हा हे सगळे कार्यक्रम चुकीचे बंद केलं. दिस इज व्हॉट सैतान करत आहे. तरुण लोक, प्लीज डोंट इन्व्हॉल्व युअर सेल्फ विथ अदर आउटसाइड पीपल. इट्स ओके म्हणून ओके, शी इज फ्रॉम संडे चर्च, आय एम फ्रॉम सॅटर्डे चर्च, नो प्रॉब्लेम. ती मिशनच आहे, आमची मिशन आहे. आम्ही वेगळे लोक आहेत. देवाने आम्हाला नेमलेलं आहे आणि देव कार्य करणार तुमच्यासाठी. इफ यू आर कमिंग टू मॅनेजेबल एज. समजतंय की काय करत आहे? कुठे ते त्यांचं हे प्रॉब्लेम झाला? केनन आहे त्या साईडला आणि इथं हे बसले होते आणि ह्या सगळे प्रॉब्लेम इथं झालेले आहेत. एमरन, डू यू गेट लेसन? व्हेरी क्लिअर. असे कितीतरी बायबलमध्ये उदाहरण आहे. हे शेवटच्या दिवसामध्ये अशी गोष्टी अजून वाढणार. आमच्यामध्ये हे वाढणार. हे बायबल म्हणत आहे. 1 कोरिंथ प्लीज वाचा. 1 कोरिंथ 3रा अध्याय. माहित आहे संपूर्ण जग म्हणत आहे इट इज ओके if you drink 1 glass of wine or drink every day, that's fine. But Seventh-day Adventists म्हणतात की it's not okay. Let's read 1 कोरिंथ 3रा अध्याय 16व वचन 17व वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात. स्टॉप. काय सांगत आहे? तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही बाहेर बघितलं का कधी हिंदूचे मंदिर? किती साफ सुथरे असतात. पावसामध्ये पण ना कोणीतरी ते काढणार, चप्पल काढणार, सगळं पुसून घेणार, साफ स्वच्छ ठेवत आहे. मूर्ती आहे तिथं, पण ते लोक एवढे स्वच्छ ठेवत आहे. आणि येशू म्हणत आहे आम्हाला की तुम्ही सगळे काय देवाचे मंदिर आहे. वा, येस. पण कोण राहत आहे? पुढे वाचा. आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो. देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वासतो. पाहिजे का पवित्र आत्मा? येस. मग नो, काहीच नाही करायला पाहिजे. चुकीची गोष्टी खायला नाही पाहिजे. चुकीच्या गोष्टी बघायला नाही पाहिजे. मग पवित्र आत्मा तिथं राहणारच राहणार, गॅरंटी. आज आम्ही सगळं करत आहे आणि मग म्हणत आहे की पवित्र आत्मा दे प्रभू. नाही भेटणार का? कारण आम्ही
पवित्र आत्माला दुखवतात. येस प्लीज रीड. देवाचा आत्मा वसो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. Wow. Everyone please read 1 Corinthians chapter 3 verse 16, 17. Read it loudly. What ye not know that which 16, 17? Yeah. 6 का 16, 17? 3 का. Come on. Know ye not that ye are a temple of God? Yes. Everyone, you are the temple of God. And that the Spirit of God dwelleth in you. The Holy Spirit dwells in you. Come on. He doesn't dwell in the house. He dwells in you. If any man defile the temple of God, him shall God destroy. God will destroy if that temple is not used for His glory. देवाने आम्हाला बनवलं. देवाने आपल्या मुलगाला पाठवलं आमच्यासाठी तारण. आणि मग हे सगळी गोष्टी केल्या तर म्हणतंय की नाही, मी तुम्हाला काय करणार? नाश करणार तुमचं. इट्स नॉट ओके इफ यू ड्रिंक लिटिल और यू टेक अ स्मोक लिटिल और इफ यू पुट टोबॅको. मी करायचो पूर्वी, माझे सगळे दात किडके पिवळे, कारण आय टू स्मोक, आय टू ड्रिंक. डोकं फुटलं माझं, ऍक्सिडेंट झाला, 21 टाका बसते डोक्यावर. संतजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. डॉक्टरने सांगितलं हे मरणार. हट्टी होता. 2 लेकरं, तरुण लोकं. मी जेव्हा आयसीयू मधून, कोमा मधून बाहेर पडलं ना, 2 तरुण मंडळी, चर्चचे 2 तरुण लोक आले आणि मला एकनी सांगितलं, सर माहित आहे तुम्हाला कुठंच लागलं नाही बॉडीवरती? हो, फक्त डोक्याला लागलं. माहित आहे का? नाही, कारण तू हट्टी आहे रे थॉम्सन. 3 महिन्यापासून आम्ही तुझ्या घरी येत आहे प्रार्थनेसाठी. तू पळतोय. येशूला आपले जीवन देणार, येशू कार्य करण्याची इच्छा ठेवत आहे. त्या दिवस, त्या क्षणी मी रडायला लागलो, कारण माझ्या समोर ना असे टीव्ही दिसलं की मी 3 महिन्यापासून मी काय काय करत आहे. मम्मीने सांगितलं की हे लोक प्रार्थनेसाठी येत आहे तरुण. मी नाही, मला नाही पाहिजे बायबल स्टडी, नाही पाहिजे प्रार्थना. मी माझ्या मित्राबरोबर फार छान. डोकं फुटल्यानंतर मला समजलं, आई वडिलांचे मी ऐकलं नाही. कळ करून सांगायचं, बेटा रात्री 7 वाजताच्या आत मी ये घरी. नो मामा, इट्स माय लाईफ. मला काय करायचं मग एन्जॉय करू दे. यू कॅनॉट एन्जॉय इफ यू आर स्टाईल ऑफ जीसस. आणि हे शरीर देवाचं मंदिर आहे, फक्त देवाच्या गोष्टीच करू शकतात. देव असे तरुण जे ना चेकअप करत आहे, झटती घेत आहे, जे तरुण आपले संपूर्ण जीवन येशूसाठी देतात. आहे का असं तरुण या चर्चमध्ये? आमच्या इथं ना एक विनियार्ड चर्च म्हणून आहे. विनियार्ड चर्च दापोलीमध्ये मोठं फेमस चर्च आहे. ते संपूर्ण दिवस ना असे गेट बंद असतं. गेट काय असतं? बंद असतं. पण मी माझ्या डोळ्याने बघितलं, तरुण लोक येतात, हिंदू लोक येतात, रडून रडून प्रार्थना करतात. आले का कधी तुम्ही इथं मन मोकळं करण्यासाठी? एक्सेप्ट फॉर सॅटर्डे प्रार्थना करण्यासाठी आलं का? जेव्हा तुम्ही प्रार्थना केलं ना तर हे मन मोकळं होतं. भरपूर ओझं घेऊन आम्ही फिरत आहे. ते बाहेरचे लोकांना पुण्यामध्ये माहित नाही, इथं पुण्यामध्ये असे काही डिलिव्हरी बॉयज आहे, त्यांच्याकडे एवढं मोठं असे बॅग असतात, एवढं मोठं असे बॅग घेऊन फिरतात. आम्ही ना एवढं मोठं ओझं घेऊन फिरत आहे, एवढं टेन्शन, एवढं त्रास, आणि आम्ही दबून दबून जात आहे. पण आम्ही प्रार्थनासाठी येत नाही पुढं. या ना या चर्चमध्ये आणि प्रार्थना करा, बघा मग काय होत आहे. एक माणूस स्कॉटलँड मध्ये डोंगराच्या वरती गेला. असं वरती उभा राहिला, ते संपूर्ण शहर बघितलं आणि सांगितलं, देव बाप्पा मला हे संपूर्ण स्कॉटलँड पाहिजे येशूसाठी, नाही तर मला मारून टाक. काय सांगितलं? मला मारून टाक, मला हे स्कॉटलँड पाहिजे. रोज संध्याकाळी यायचं,
आणि तेच प्रार्थना, रोज संध्याकाळी यायचं, तेच प्रार्थना. माहिती आहे काय झालं? देवाने त्याला स्कॉटलँड दिलं. सगळे लोक त्या स्कॉटलँड मध्ये ख्रिस्ती झाले. कमाल आहे. मिरज मध्ये असे कोणी आहे का? ते चर्च उघडं करून सांगतात, लॉर्ड भरपूर ख्रिस्ती लोक आहे, भरपूर लोक आहे. देव बाप्पा मला मिरजचे लोक पाहिजे, या चर्च मध्ये पाहिजे, माझा वापर कर. मी रेडी आहे वापरण्यासाठी. एस्पेशली तरुण लोक देव शोधत आहेत, त्यांची एकच फोकस असतात, मी देवासाठी काय करू. दॅट्स इट, नथिंग एल्स. शैतान कसं आम्हाला बुरात टाकतोय. म्युझिक, यू शुड नॉट लिसन टू म्युझिक. चुकीचे मित्र मैत्रीण, कॉलेजमध्ये यू आर कॅचिंग रॉंग कंपनी. आणि मग फर्स्ट इट्स ओके असं म्हटलंय. आज साबतच्या दिवशी आहे क्लास, मी एक मुलगीला शिकवत आहे, बायबल स्टडी देत आहे. शी इज अ चॅम्पियन. 100 मीटर, 200 मीटर, 300 मीटर, 400 मीटर मध्ये शी इज नंबर 1. गोल्ड मेडल मिळतंय त्याला. आम्ही स्टडी केल्यानंतर मी सांगितलं सॅबत किती पवित्र आहे, आणि ती रडायला लागली जेव्हा मी स्टडी देत होतो. म्हटलं का रडत आहे? सर माझं कॅरियर मग काय करू मी? माझं सगळे रनिंग कॉम्पिटिशन सॅटर्डेलाच असतात गव्हर्नमेंटचे, मी काय करायला पाहिजे? आता मी सांगणार नाही, मी शिकवलं तुला, सॅटर्डे पवित्र दिवस आहे, हे देवाचा दिवस आहे, आता तू निर्णय घ्यायला पाहिजे. तरुण होती ती, 10 तरुण मुलांना विचारलं, ते सांगितलं असं काय कोणी करत आहे का? वेडा आहे का? अरे तू गोल्ड मेडलिस्ट आहे, तुला पैसे भेटते, मेडल्स भेटत आहे. त्याच्या घरी मी अक्षरशः घेतलं, जाऊन बघितलं, गोल्ड मेडल आहे घरी, ते मला पैसे भेटत आहे. आय गो फॉर कॉम्पिटिशन, आय विल गो फॉर द नॅशनल कॉम्पिटिशन, कम ऑन. माहिती आहे त्यांनी काय केलं? 2 आठवड्यापूर्वी तिचे कॉलेजने सांगितलं, यू हॅव टू जॉईन द टीम, वी वॉन्ट अ गोल्ड मेडल दिस टाइम. शी टोल्ड मॅम व्हेन इट इज? टुडे इज सॅटरडे ॲट 3 o'clock. काय केलं ते? कम ऑन टेल मी, गोल्ड मेडल विनर. मला एक पास्टर मला शिकवले, सगळे वेड्यासारखं काहीतरी बोललंय. मी गोल्ड मेडल घेऊन येणार आपल्या कॉलेजसाठी, माझे प्रिन्सिपल सांगत आहे पड. माहिती ती काय केलं? ती नाही गेली, घरी बसून रडली. मला फोन केला आणि सांगितलं, सर कठीण निर्णय होता, पण मी देवासाठी ते त्याग केलं, कारण येशूने माझ्यासाठी किती त्याग केलं मला समजलं. मी नाही गेलो, मी प्रिन्सिपलला सांगितलं कुठलाही दिवसला मी चालेल, पण या दिवसला मी नाही जाणार. ते म्हणले काय वेडा आहे का तू, वेडीच आहे का तू, हे करू शकते दर्शन? नाही करू शकत. मला समजलं. आय सेड हॅट्स ऑफ टू यू. लेट्स कम टू हिब्रूज. वी क्लोज विथ दिस. इब्रीच्या पत्र 11वा अध्याय. मोशे तो नेक्स्ट फॅरो झाला असता, प्रधानमंत्री ऑफ इजिप्त झाला असता. ओके, लेट्स सी त्यांनी काय केलं. हे अंडरलाईन करा, तुमच्या बायबल असेल, पेन असेल, तुम्ही अंडरलाईन करा. 11वा अध्याय 24 पासून. मोशाने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांकडे दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. परत वाचा, काही लिहिलंय का? पापाचे क्षणिक सुख असतं पापांचं. तुम्ही काय करतात ना, इट इज टेम्पररी. तुम्हाला मजा वाटणार जेव्हा तुम्ही करत आहे, पण इट इज क्षणिक सुख. आणि तुम्हाला नक्की काय होणार? हेल, नर्क भेटणार, गॅरंटीड नर्क भेटणार. ह्यांनी काय केलं ना, ह्यांनी डोक्यामध्ये विचार केलं की मी प्रधानमंत्री
होणार आणि सगळे लोक माझे भजन पूजन करणार अँड दॅट्स इट. या मी येशूचा लेकर आहे आणि मी हे सगळे त्याग करतो येशूसाठी. मला सार्वकालिक जीवन भेटणार. आणि त्यांनी निर्णय घेतला त्या दिवशी की हे पापा जे आहे ना, हे क्षणिक सुख मला नाही पाहिजे. पॉम्प अँड शो, गर्विष्ठ होऊन लोकांबरोबर सगळे सलाम करणार त्याला, हॅलो सर, हे सगळे नाही पाहिजे मला. प्लीज रीड अगेन. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे की त्याने पसंत करून घेतले. वाव, दुःख भोगा. येशूसाठी कठीण त्रास होणार का? कारण ते रस्ता जे आहे ना येशूकडे जाण्यासाठी ते एकदम असे नाहीये. व्हॉट इज इट? नॅरोला काय म्हणतात? अरुंद आहे. तुम्हाला सगळं काढावं लागेल बॅगेज. You cannot say, okay, I will do this and then Saturday I will go in the night to some club and I will dance. तुम्ही धन्य आहे. मिरजमध्ये तुम्ही राहतात. पुण्यामध्ये कितीतरी असे डेंजरस कार्य चालू आहे, सांगू शकत नाही. आणि तरुण लोक फसतात त्याच्यामध्ये. And that is all on Saturday evening. इमॅजिन करा, सॅटर्डे तुम्ही चर्चमध्ये असतात तरुण आणि सॅटर्डे इव्हनिंग हे सगळं कार्य असतात. लोक जातात, पळतात इथं तिथे इथे. आज तुम्ही निर्णय घ्या, ऑल ऑफ यू, की कोणासाठी मी काम करायला पाहिजे. हे शैतान जो लबाडाचा बाप आहे, या येशूसाठी ज्यांनी माझ्यासाठी त्यांनी काय केलं, आपले जीवन दिलं. माहित आहे, आम्ही क्रूस बघत आहे ना, क्रूस. कुठे तुम्ही क्रूस बघितलं असेल तर क्रूसवरती येशूला दाखवलेले असे येशू. आणि येशूला इथं काहीतरी बांधलेलं आहे. ऍक्च्युली येशूला सगळं काय काढून वरती लिहिलंय, राजाओंका राजा, त्याचे टिंगल करण्यासाठी. माहिती आहे येशूने काय केलं? प्लीज रीड इन दिस चॅप्टर, नेक्स्ट चॅप्टर, 12वा अध्याय. We close with these words. दूसरा वचन, Hebrews only, 12th chapter, second verse. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक तो पूर्ण करणारे येशू याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरता त्यांनी लज्जातून मानून बदल सहन केला. येस, काय केलं तो? परत वाचा, मास्टर वाचा. आपण आपल्या विश्वासाचं उत्पादन, प्लीज ऐका, पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केलं. त्याला माहित होतं की मी कम्प्लिटली नेकेड आहे, नाकडं केलं मला, पण तो रडला नाही. त्याला सुख भेटलं का माहित आहे? कारण त्याला माहित पडलं की 2025 मध्ये एक नशा करणारा मुलगा माझ्या चरणामध्ये येणार आणि कितीतरी लोक येशूला स्वीकारणार आणि माझ्या किंगडम मध्ये असणार. आणि तो आनंदीने क्रूस वरती गेला, सगळं काही सहन केलं तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. आमच्या जीवनामध्ये सुख येणार नाही, पहिले दुःख येणार. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जास्त दुःख येणार. खरोखर तुम्ही चाललं येशू बरोबर, तयार आहे का येशू सारखं? तयार आहे का मोशे सारखं सांगण्यासाठी की पापांचे सुख थोडे क्षमासाठी असतात, ते मी सोडून टाकतात आणि मी हे कार्य करणार येशू सारखं. रिक्वेस्ट आहे, हे 3 दिवस आम्ही आहे, मी प्रार्थनामध्ये राहू. उद्या परत आम्ही भेटू. उद्या प्रभू भूषण आहे, प्रार्थना करून घेऊ. उद्या आम्ही टॉपिक घेणार आहे, की पाप आपल्या जीवनामधून कसं काढू शकतात. पाप तर काढू शकत नाही आम्ही, बाहेर कुणीच काढू शकत नाही पाप. किती पण ट्राय केलं 10 आज्ञाचे पालन करण्यासाठी, करू शकत नाही. मग सोल्युशन काय? व्हॉट यू कॉल सोल्युशन? उपाय काय आहे? प्लीज या. अजून कोणी मित्र मैत्रीण फॅमिली असेल त्यांना घेऊन या. हे आम्ही शिकू, आम्ही प्रार्थनामध्ये राहू. मला बघायचं आहे की हे चर्च अजून मोठं व्हायला पाहिजे, या चर्चचे अजून मेंबर्स व्हायला पाहिजे.
हैदराबादमध्ये एक चर्च आहे, त्याचे नाव आहे कॅल्वरी टेम्पल चर्च. प्रत्येक संडेला त्या चर्चमध्ये 3 लाख लोक येतात. किती लोक? 3 लाख लोक. त्यांना विचारलं कसं होतंय, त्यांनी सांगितलं काय माहित आहे, जे आम्ही करायला पाहिजे ते करतात. तो पास्टर म्हणतो, मेन जो पास्टर आहे तो म्हणतो, सर मी रोज 3 वाजता उठतो. कमॉन पास्टर, 3 वाजता उठतो, चर्च उघडतो आणि प्रार्थना करतो 3 ते 6. कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. काय प्रार्थना करतो? लोकांसाठी, माझे लोकांसाठी. माझे तरुण लोक आहे ना, ते एक ठिकाणी जातात प्रार्थनेसाठी. मी त्यांना दिलेलं आहे. ते सगळे लोक तरुण जातात बाहेर, एक मीटिंग भरतात. एव्हरी डे छोटे ग्रुप असतात संपूर्ण शहरामध्ये. आणि संडेला ते सगळे लोकांना घेऊन चर्चमध्ये येतात. वा, आमच्याकडे सत्य आहे, आमच्याकडे सगळे काय आहे, सगळे हत्यार आहे आमच्याकडे, पण आम्ही तयार नाहीये. जमलं प्रार्थनामध्ये राहा. उद्या प्रभुभोजन आहे, या प्रार्थना करून या, बायबल स्टडी करू, आम्ही प्रभुभोजन मध्ये भाग घेऊ आणि आशीर्वाद देतो. गॉड ब्लेस यू.